पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। 18 राज्यस्तरीय आणि 14 जिल्हास्तरीय योजनांमधून आता प्रत्येकी 2 योजना सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच या सर्व योजना थेट लाभ हस्तांतरण डीबीटी तत्वावर राबवण्यात येणार आहेत। कोकण विभागीय आयुक्तांच्या शिफारशीनुसार सर्व योजना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे 11 योजना बंद करण्यात येणार असून उर्वरित योजना सुधारित स्वरूपात राबवण्यात येतील। यामध्ये दुधाळ जनावरे, शेळी मेंढी पालन, अंडी देणाऱ्या व मांसल कोंबड्या, तसेच अंडी उबवणी केंद्र आणि वैरण विकास यासारख्या योजनांचा समावेश आहे। दुधाळ जनावरे योजनेअंतर्गत 5 गायी किंवा म्हैशी देण्यास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पात 3 वर्षाचा विमा, शेड बांधकाम आणि आवश्यक साधनसामुग्रीचा समावेश असेल। योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची किमान 1 एकर जमीन किंवा 5 वर्षाच्या भाडेतत्वाने घेतलेली जमीन असणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत प्रति गाय किंवा म्हैस 1 लाख रुपये, शेड बांधकामासाठी 3 लाख रुपये आणि विविध उपकरणांसाठी सुमारे 2,75,000 रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे। यामध्ये कडबाकुट्टी यंत्र, तसेच फॉगिंग मशीन, खाद्य व पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, तसेच फवारणी यंत्र आणि सोलर उपकरणांचा समावेश आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 75% अनुदान देण्यात येणार आहे। या योजना डीबीटी पद्धतीने राबवण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे। डॅशबोर्ड सर्वांसाठी खुला राहील, ज्यामुळे नोंदणी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल। निधीच्या उपलब्धतेनुसार लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने किंवा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जाईल। या योजनेअंतर्गत दररोज 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या HF जर्सी संकरित गायी, तसेच 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी आणि धारपारकर या जातीच्या जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।